धनगराच्या कुटुंबात आपला पती आणि छोट्याशा बाळासोबत हिरा राहायची. जीव झाला चकवा चांदन आभाळा संग मातीचा नांदन जीव झाला चकवा चांदन दिवसाच दिस त्यात तारया नभामध्ये दिवसाच दिस त्यात तारया नभामध्ये हो जगन हे न्यार झाले नेहमीप्रमाणे एके दिवशी हिरानं गोठ्यातून जनावरांचं दूध काढलं आणि आपल्या तान्ह्या बाळाला खेळवून पुन्हा त्याला घरी सोडून ती रायगडावर निघाली. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. आणि बघता बघता संध्याकाळ झाली आणि गडाचे दरवाजे बंद झाले. मला जाऊ दे. जीव पुन्हा उमलून येई कानी येते हाक जेव्हा आई 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 दमलेला जीव पुन्हा उमलून येई कानी येते हाक जेव्हा आई 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 कुठून केली नसता असं ना एवढा मोठा गड तसा तो पश्चिमेचा कडा तिथून तटबंदी न भूस कडा असा सगळा तिथून फक्त वारावर येतो आणि पाणी खाली असं बाळ आई भावाने राहील पाठीशी उभी. आई बाबा तिला समधीकडे पोचता येत नाही म्हणून तर तिनं आई बनवलं. पोटासाठी जरी रोज हिंडते पाऊल कान घेते क्षण क्षण पिलांची चाहूल पोटासाठी जरी रोज हिंडते पाऊल कान घेते क्षण क्षण पिलांची चाहूल झोपेमध्ये सदा
जेव्हा आई 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 आई. राज आज्ञेमुळं दरवाजा उघडणं शक्य नसल्यानं तिचं म्हणणं कुणीच ऐकेना. आता हिराच्या डोळ्यासमोर येत होतं ते म्हणजे तिचं घरी एकटं असलेलं तान्हं बाळ. त्याच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या हिरानं किल्ल्याच्या कडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला.